सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025च्या संदर्भात भाजप उमेदवारांना एबी फॉर्म उशिरा दिल्या गेल्याच्या आरोपावरून निवडणूक कार्यालयात दुपारी मोठा गोंधळ उडाला होता। या घटनेनंतर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली खदखद बोलून दाखवली। त्यांनी आरोप केला की भारतीय जनता पक्षाने अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर म्हणजेच दुपारी 3 नंतर एबी फॉर्म सादर केले। भाजपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य पद्धतीने हे फॉर्म स्वीकारण्यास भाग पाडले, असा दावाही त्यांनी केला। सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील इथं बोलवण्यात आलं। आज राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे, एखादा गरीबाचा फॉर्म उशिरा घेतला असता का? तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण, तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही। तुम्ही 1 वाजता 2 वाजता 3 वाजता अलायन्सिंग करता, 3 वाजून 10 मिनिट, 3 वाजून 49, 3:58 सगळं 2:58, 2:49 आणि 3 वाजता हा दरवाजा बंद केलाय। आम्ही कुठल्याही पक्ष नाही, इथं हे शिवसेनेचे आहेत, उबाटाचे आहेत, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे। आम्ही दरवाजा बंद केला नाही, दरवाजा आतनं बंद झालाय आणि अशा पद्धतीनं सर्व बी फॉर्म त्यांचे आत पोहोचलेले नाहीत। चेतन भाऊ, या केंद्रावरती किती उमेदवारांचे जे आहेत आणि आम्ही सर्वांनी लेखी हरकत घेतलेली आहे। एवढंच नाही तर आमचे लोक आत आहेत, आतल्या लोकांना देखील रेकॉर्डिंग करायला सांगितलंय। बाहेर आहेत, तुमचा कॅमेरा फिरत होता, कसे हे लोक पळत होते, तुमच्यातली भांडण, तुमच्या याद्या नीट फायनल झाल्या नाहीत। तुम्ही 3 वाजता आत येता, 3 वाजून 1 मिनिटांनी, 3 वाजून 5 मिनिटांनी, इथं 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचता। 3 वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत। लोकशाही जीवन ठेवायची का नाही? तुम्ही एकीकडे सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का? तुम्ही आमदारात म्हणून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा बंच होता, यांचे कुणाची बी फॉर्म आत पोहोचलेले नाहीत। यावेळी या प्रकाराचा निषेध करण्यासाठी नरोटे आणि अशोक निंबर्गी अध्यक्ष चेतन नरोटे आणि प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी निवडणूक कार्यालयाच्या बाहेर दरवाजा बंद करून तिथेच ठिय्या आंदोलन केले।